राजगड श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते अनेक ऐतिहासिक घटना अनुभवलेला गड। याच गडावर स्वराज्याची पहिली राजधानी होती। महाराणी सईबाईंचे निधन आणि छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म याच ठिकाणी झाला। अनेक लढाया, राजकीय निर्णय, गुप्त योजना आणि स्वराज्याचा पाया याच गडावर घडला। राजगड हा साक्षी आहे थोर पराक्रमाचा, दुःखाचा आणि स्वराज्याच्या उगमाचा। चला तर या महान गडाची रचना आणि इतिहास कसा आहे ते पाहूया। राजगड म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा पाया, स्वराज्याचा पहिला श्वास आणि मराठी अभिमानाचं प्रतीक म्हणजे राजगड। सूर्य मावळण्याआधीच पालीगाव गाठायचं होतं, म्हणून मी गाडी भरधाव दौडवत होतो। गुराढोरांच्या रस्त्यावरून जाताना माझी गाडी त्यांच्या शांततेला व्यत्यय आणते आहे असे मला क्षणभर वाटले। मग मी हलक्या हॉर्नचा आवाज करून त्यांना साईड देण्याची विनंती केली। मित्रांनो, तोरणा आपल्या स्वागताला आहे आणि आपण इथे या बाजूला राजगडला जाणार आहोत। मित्रांनो, हा आहे राजगड। गडांचं गड राजगड। आणि हा समोर आहे बालेकिल्ला। या हाताला ही पद्मावती माची, या हाताला ही संजीवनी माची आणि या बालेकिल्ल्याच्या मागे सुवेळा माची। गड 4 विभागात विस्तारला गेला आहे: पद्मावती माची, बालेकिल्ला, संजीवनी माची आणि सुवेळा माची। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो, आपण आलो आहोत राजगडच्या बेस पॉईंटला पाली गावामध्ये आणि आपल्या मागे हा राजगड आहे। अतिशय भव्य आणि सुंदर। संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आज आम्ही इथे या हॉटेलमध्ये थांबणार आहोत आणि सकाळी हा ट्रेक करणार आहोत। आणि या बेस पॉईंटवरून आपल्याला पाली दरवाजा लागणार आहे। आज आपल्याबरोबर हे मेंबर असणार आहेत आणि उद्या आपण यांच्याबरोबर सकाळी राजगडचा ट्रेक करणार आहोत। तर आपल्याबरोबर आहेत विक्रांत चिलवणकर साहेब आणि आपले नेहमीचे मित्र संदीप गुरुजी। तर मित्रांनो, आम्ही चौघं या राजगडाचा ट्रेक करणार आहोत। तर तुम्ही उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, तर तुम्ही आमच्यासोबत राहा। चिलवन सर, विक्रांत, ही जी समोर दिसते ना तुम्हाला, ही संजीवनी माची आहे। ट्रेकर मंडळी आहेत ना, या संजीवनी माचीवरनं ही जी डोंगराची रांग दिसते, हे बघा पाठीमागे बघा, ही अशी सगळी जी डोंगराची रांग दिसते ना, ह्या डोंगराच्या रांगेवरनं तो तिकडे अंगठा दिसतो बघा, ती पुतला माची। या डोंगर रांगेतून राजगड टू तोरणा ट्रेक करतात। काही उत्साही मंडळी राजगड टू तोरणा ट्रेक करतात। हा ट्रेक 4 ते 5 तासाचा असू शकतो। आम्ही रात्रीचा मुक्काम गडाच्या पायथ्याशी असलेल्या राजगड हॉटेलमध्ये केला। त्यांनी आम्हाला टेंटची सोय करून दिली होती, तसेच सकाळचा चहा नाश्ता आणि दुपारचे जेवणही उपलब्ध करून दिले। सकाळ झाली आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर पडला। मित्रांची धावपळ आणि गडबड सुरू झाली होती। गुड मॉर्निंग मित्रांनो। गुड मॉर्निंग। शुभ सकाळ। शुभ सकाळ। मित्रांनो, आम्ही या पाली गावात राजगडच्या बेस पॉईंटला त्या तिथं झोपलो आणि आता राजगडचा ट्रेक करतोय। सकाळचे 5:15 झालेले आहेत। साधारण 1 ते 1.5 तासात आम्ही टॉपवर पोचू। सकाळच्या अंधुक प्रकाशात गड किल्ल्यांची माहिती आणि सुरक्षिततेचे बोर्ड अस्पष्टपणे दिसत होते। राजगड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून पूर्वी त्याला मुरुंब देवाचा डोंगर म्हणत। मावळ भागातील राज्य विस्तारासाठी राजगड आणि तोरणा मोक्याचे ठिकाणे होते। तोरणाच्या तुलनेत राजगडाचा बालेकिल्ला मोठा, सुरक्षित आणि दुर्गम असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड केली। राजगडाला 3 माच्या आणि एक उंच बालेकिल्ला आहे, जो महाराजांच्या महत्त्वाकांक्षेची तर रायगड त्यांच्या कर्तृत्वाचा विस्तार दर्शवितो।
सरांनी दोन्ही हातांनी चुंबक तयार करून तोंडातून काढलेल्या आवाजावरून असे वाटले की पूर्वी ही कला संदेश पाठवण्यासाठी वापरली जात असावी. इथपर्यंत दगडी वाट आहे आणि इथे वर आल्यावर पायऱ्या सुरू होत आहेत. इथे हा बुरुज आहे आणि हा आपला राजगड आणि समोर ती सिंहासनासारखी अतिशय सुंदर जागा आहे. मित्रांनो, ते पालीगावचं बेस पॉईंट, तिथं आपली कार आहे. तिथून या छोट्या जंगलात वर चढून इथं असं आलो. इथं पायऱ्या लागल्या. ह्या पायऱ्या चढत आता वर त्या पाली दरवाजाकडे आपल्याला जायचं आहे. गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळात मुरुंबदेव डोंगराला किल्ल्याचे रूप आले. शंकांना पराभूत करून शालिवाहनाने इसवी सन 70 मध्ये या डोंगरावर भव्य गड उभारला, जो पुढे राजगड म्हणून प्रसिद्धीस आला. इथे आल्यावर हा सूचनाचा बोर्ड आहे आणि हा समोर पाली दरवाजा. इसवी सन 1645 मध्ये शिवरायांनी गड ताब्यात घेऊन बांधकाम अधिक मजबूत केले आणि राजगड हे गौरवशाली नाव दिले. मित्रांनो, या राजगडावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. तसेच त्यांची आई राजमाता जिजाई, तसेच त्यांची पत्नी महाराणी सईबाई, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचेही वास्तव्य होते. पुढे 25 वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून या गडाने सुवर्णकाळ पाहिला. हा बुरुज आहे इथे. इथून वर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि इथे छोटे छोटे हे बारीक होल आहेत. इथून तोफेने किंवा बाणेने शत्रूवर हल्ला करण्यासाठी हे छोटे होल्स ठेवलेले असावेत. गडाच्या दरवाजाजवळ असलेली बुरुजाची रचना अत्यंत तांत्रिक आणि व्यवस्थित आहे. ही रचना शत्रूंना आत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी खास रणनीतीने उभारलेली आहे. मित्रांनो, इथून अशी खाली जायला जागा आहे. या पाली दरवाजातून आपण आत आलो. इथून असे ह्या पायऱ्यावर चढून या छोट्याशा दरवाजातून इथे आलो आणि आता आपण पाली दरवाजाच्या वर आहोत. राजगडावर शिवरायांचे चिरंजीव राजाराम यांचा जन्म झाला आणि सईबाईंच्या निधनाने महाराजांच्या जीवनात दुःखाचा क्षणही आला. हा गड फक्त एक दुर्ग नव्हता, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रारंभाचा साक्षीदार होता. मित्रांनो, गडाचा हा दुसरा दरवाजा आणि हा दुसरा दरवाजा अतिशय मजबूत स्वरूपात आहे. त्याला डागडुजी करून हा दरवाजा बसवलेला आहे आणि या दरवाजावरून असं वाटतंय की गडांचा गड राजगड याला का म्हटलं असावं, तर त्याचं प्रतीक म्हणजे हा भला मोठा भव्य दरवाजा. दरवाजाच्या वर मित्रांनो राजचिन्ह आहे आणि ह्या दरवाजाला खिळे आहेत आणि आत जाण्यासाठी हा छोटा दरवाजा आहे. चला आता आपण आत जाऊया. इथे आत आल्यावर आपल्याला दरवाजाच्या उजव्या बाजूला ह्या देवड्या दिसत आहेत आणि हा दरवाजा भव्य स्वरूपाचा दरवाजा. इथेही याही बाजूला या देवड्या आहेत. इथे हा चोर दरवाजा टाईप आहे मित्रांनो आणि आत इथून असं खाली जायसाठी जागा आहे. इथं अंधार आहे. या दुसऱ्या दरवाजाच्या पण वर जाता येतं. इथे अशी जागा आहे खाली दरवाजा आणि तिथून इथं डाव्या हाताला हा राणीवसा तलाव लागतो.
मित्रांनो, हा अंबरखाना आहे आणि त्याच्या समोर हे धान्याचे कोठार आहे आणि या अंबरखान्याच्याच बाजूला राजवाड्याचे अवशेष आहेत. हा उजव्या त्याला अंबरखाना, हे धान्याचे कोठार आणि त्याच्या इथे पुढे हे सर्व राजवाड्याचे अवशेष आहे. मित्रांनो, अतिशय भग्न अवस्थेत. समोर बालेकिल्ला, त्याच्याखाली अंबरखाना, हे धान्याचे कोठार, इथे राजवाड्याचे अवशेष. मित्रांनो, ही शिवप्रेमी आपल्याला सकाळी भेटली होती. गोल्डन ग्रुप, टाटा मोटरचा हा ग्रुप आहे आणि हे स्वच्छता करण्यासाठी या गडावर आलेले आहेत. सकाळी आपल्याला खाली भेटले होते, मला दाखवता आलं नाही, पूर्ण अंधार होता. किती वर्षापासून करताय तुम्ही हे गड किल्ले? गेले 5 वर्षे आम्ही महाराजांची गड किल्ले स्वच्छता अभियान राबवतो. बर, काय काय वाटतं तुम्हाला? का करता, कशाबद्दल करता? तो आत्मिक आनंद. आत्मिक आनंदासाठी. हो. आणि आपलं पण कर्तव्य ना, सामाजिक उत्तरदायित्व फार आहे ना आपलं. बर. मुलूक मोठा आपण लहान हे तत्व जपणारे आणि समाजसेवेला समर्पित असलेले स्वर्गीय श्री रतन टाटा यांच्या प्रेरणेतून त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गड स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. त्याच प्रेरणेतून काही मंडळी निस्वार्थ भावनेने आज राजगड स्वच्छता मोहिमेसाठी राजगडावर उपस्थित होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, आपण चाललो आहोत आता पद्मावती माचीकडे. पाली दरवाजापासून डाव्या हाताला पद्मावती माची आहे. मित्रांनो, हे रामेश्वर मंदिर, हे पद्मावती देवीचं मंदिर, पद्मावती तलाव. मित्रांनो, गडावरचे पद्मावती मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव या किल्ल्याचे नाव बदलून राजगड ठेवले आणि त्याच काळात पद्मावती देवीचे मंदिर बांधले असे मानले जाते. या मंदिराच्या बाजूला इथे पिण्याचे टाके आहे. इथे पाणी पिण्याचे टाके आहे, पण सध्या घाण अवस्थेत आहे, पाणी पिण्यासारखे नाही आहे. कारण ते पण पाण्याचा टाका आहे आणि हे सुद्धा आहे. आणि इथेही पाणी खराब आहे. इथं मित्रांनो पूर्वी कचेरी होती, आता फक्त अवशेष उरलेले आहेत. इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कचेरी होती. इथे राज्याचे निर्णय घेतले जात आणि सैन्य ठाणही होते. आजही या कचेरीचे अवशेष त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. मित्रांनो, या पद्मावती मंदिरासमोरच महाराणी सईबाई यांची समाधी आहे. महाराणी सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी. त्यांचे निधन 5 सप्टेंबर 1960 रोजी या किल्ल्यावर झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पद्मावती माचीवर एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची समाधी बांधण्यात आली आहे. ईश्वर मंदिर, ती कचेरी, हे पद्मावती मंदिर, हा पद्मावती तलाव आणि ही महाराणी सईबाई यांची समाधी. गडावर पाण्याचा मुबलक साठा असावा म्हणून बहुतेक किल्ल्यावर असे तलाव बांधलेले आढळतात. इथे हा पद्मावती तलाव आणि या परिसरात चोर दरवाजा आहे, पण तो इथे कुठेही दिसत नाही आहे. पण तो चोर दरवाजा इथे आहे. शिवकालीन युद्ध तंत्रानुसार किल्ल्यावर अचानक शत्रूचा हल्ला झाल्यास राजवटीतील महत्त्वाच्या व्यक्तींना गडाबाहेर गुप्तपणे हलवण्यासाठी चोर दरवाजा वापरला जात असे. मित्रांनो, हा चोर दरवाजा आहे आणि अरे बापरे. आणि तिथून मित्रांनो या साईडला येता येतं. हो, या चोर दरवाजाला येण्यासाठी ती वाट तिथून आहे. अशी ही मळलेली पायवाट आहे. इथून असं हा दरवाजा लपवलेला असल्यामुळे सहजासहजी शत्रूंच्या नजरेस पडत नाही.
सध्या देखील चोल दरवाजाचे चांगल्यापैकी काही अवशेष पाहायला मिळतात आणि तिथून खाली उतरता येते. सर हा चोर दरवाजा आहे ना, हा गुंजवणे गावातनं येतो. आपण 2006 साली ह्या गुंजवणे मार्गे आपण ह्या चोर दरवाजातून ट्रेक केला होता. त्या आठवणी ताज्या झाल्या सर. बरोबर. खडा चढ आहे हा गुंजवणे दरवाजे म्हणजे. गुंजवणे दरवाजाचा ट्रेक म्हणजे खडा चढ आहे. खडा चढ. आता इथून मित्रांनो बालेकिल्ल्यावर जाऊया. हा बालेकिल्ला आणि तिथे सुरळ्या माची. बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्याच्याच इथे खाली संजीवनी माचीला इथून जाता येते. बालेकिल्ल्याचा हा चढ आहे मित्रांनो, सरळ एकदम. हा चढ चढायचा आहे, खडा चढ आहे आणि चढ खतरनाक आहे. सरळ चढ आहे एकदम. ही मंडळी आता खाली येत आहेत आणि हा चढ उतरणार आहे ती आणि आम्ही चढणार आहोत हळूहळू. टाटा मोटर्सची टीम आहे. बरोबर. वा, चढायला उतरायला पण अवघड आहे ना. खूप अवघड आहे. हे बघा हे कसे उतरतायत ते बघा वर, आणि त्यांचा जोश बघा. हाय हळूहळू साहेब, हळूहळू हळू या. व्हेरी नाईस. हळूहळू या, हळू या. हे बघा हे असे. अच्छा मित्रांनो, हे असं उतरावं लागतं आणि हा बालेकिल्ल्याचा चढ आहे. हा खडा चढ आहे मित्रांनो. ह्या पायऱ्या अशा आणि इथं बाजूला रेलिंग आहे. रेलिंग पकडत जायचं आहे. असं चढायचं आहे मित्रांनो. त्याला म्हणतात बालेकिल्ला. आता सर चढतायत सिल्वनकर साहेब. परत थांबलेत आणि पकडायला बघतायत. चढले चढले. हां हां हळूहळू झाला, हळूहळू झाला. आणि तो विक्रांत बघा किती वर गेला. आता आपल्याला जायचं आहे. चला आता आपण हा चढ चढूया. एकदम खडा चढ आहे. हा चढ अतिशय खतरनाक आहे. इथं खोबणी आहे. इथं बाजूला रेलिंग आहे त्यामुळे ठीक आहे मित्रांनो, तो जाणार नाही. मित्रांनो किती खतरनाक चढ आहे हा.
मित्रांनो, बालेकिल्ल्याचा हा मुख्य दरवाजा. मित्रांनो, हा किल्ला पूर्वी निजामशहांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली राजधानी का होती या किल्ल्याच्या विस्ताराने तुम्हाला समजून येईल. अतिशय विस्ताराने मोठा, अतिशय सुंदर असा हा किल्ला, भव्य भक्कम. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पहिली राजधानी निवडली होती. इसवी सन 1490च्या सुमारास महमद बहिरने मुरुंबदेव किल्ला सहज जिंकून निजामशाहीचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित केला. मित्रांनो, या दरवाजातून आपण वर आलो आणि इथून आता या पायऱ्या चढून वर जाऊया. पण तिथून वर आलो, इथं पाण्याचं टाकं लागलं आणि इथं आता ब्रह्मेश्वर मंदिर आहे. पुढे 125 वर्षे गडावर कोणाचाच हल्ला झाला नाही. इसवी सन 1625 मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला, पण काही काळाने पुन्हा निजामशाहीत दाखल झाला. या काळात शहाजी राजांचे अधिकारी सोनाजी आणि बाळाजी नाईक चिळीमकर यांनी गडांचे संरक्षण केले. या मंदिराच्या इथून, या पाण्याच्या टाकीच्या इथून आता आपण वर तिथे जाऊया. मित्रांनो, इथे हे सर्व राजवाड्याचे अवशेष आहेत. राजवाड्याकडे पाहिल्यावर मन खिन्न होतं, कारण इतक्या थोर राजाचा भव्य राजवाडा आज दुरावस्थेत पडलेला आढळतो. मित्रांनो, आता फक्त राजवाड्याचे इथे अवशेष आहेत आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण लाभलेले आहेत आणि ही अतिशय पवित्र जागेच्या इथे आपण उभे आहोत. मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 26 वर्षे या राजगडावरून राज्य केलं आहे. मित्रांनो, आपण बालेकिल्ल्यावर आहोत. बालेकिल्ल्याचा राजवाडा बघितला आणि तिथून आता इथं खाली आलो आहोत. आता खालून इथं बुरुज आहे, त्या बुरुजाकडे जाऊया आणि इथून संजीवनी माची दिसते. तो बालेकिल्ला, तिथे तो राजवाडा बघितला आणि तिथून इथे असं चालत चालत आपण या बुरुजाकडे आलो आहे. इथून ही संजीवनी माची दिसते. इथे अतिशय खोल दरी आहे. सोळाशे 60 मध्ये शाहिस्तेखानाने राजगडावर फौज पाठवली. आजूबाजूची गावे जाळली, पण राजगड अबाधित राहिला. पुढे 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंगच्या हल्ल्यातही मोगलांना पराभव पत्करावा लागला. अखेर तहात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मोगलांना दिले आणि राजगडासह 12 किल्ले स्वतःकडे ठेवले. आता आपण हा जो चढला होता तो पॉईंट उतरतोय. चढताना पण तेवढाच कठीण आहे, उतरताना पण तेवढा. राजगड ट्रेक दरम्यान आपण पद्मावती माची आणि बालेकिल्ला पाहिला. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून सुवेळ माची पुढच्या भागात दाखविणार आहोत. वेळेअभावी संजीवनी माची पाहता आली नाही, मात्र खास तिच्यासाठी हा ट्रेक पुन्हा करणार आहोत. तरी कृपया तुम्ही सोबत राहा.